सकारात्मक बोधकथा. एकेकाळी डोंगरात वसलेल्या एका छोट्या गावामध्ये रवी नावाचा एक तरुण राहत होता. रवी हा एक दयाळू आणि जिज्ञासू मुलगा होता, ज्याला त्याच्या सभोवतालचे जग हे एक्सप्लोअर करायला आवडत असे. तो नेहमी प्रश्न विचारत असे आणि नवीन साहस शोधत असे. आणि एके दिवशी रवी हा जंगलामध्ये खेळत असताना त्याला एक सुंदर फुलपाखरू दिसले. फुलपाखराचे पंख तुटला होता आणि त्याला उडता येत नव्हते. रवीला फुलपाखराबद्दल वाईट वाटत होते आणि त्याने त्याची काळजी घेण्याचे ठरविले. त्याने हळुवारपणे ते फुलपाखरू उचलले आणि आपल्यासोबत घरी नेले. त्याने एका पेटीत त्यांच्यासाठी एक आरामदायक पलंग बनवला आणि त्याला त्यांच्या बागेतील फुलापासून अमृत दिले. रवीने हे फुलपाखरू हळूहळू बरे होत असताना पाहिले. जसजसे दिवस जात होते तसतसे रवीच्या लक्षात आले की फुलपाखरू बदलू लागले आहे. त्यांचे एकेकाळी निस्तेज पंख दोलायमान आणि रंगीबेरंगी झाले होते. रवी आश्चर्यचकित होऊन त्यांच्या कोकूनमधून फुलपाखरू बाहेर पडताना नाळीसारखे नाजूक पंख असलेल्या सुंदर प्राण्यामध्ये रूपांतरित होताना पाहत होता. फुलपाखराला पहिल्यांदा उडताना पाहून रवीला खूप आनंद झाला. तो मुक्त आणि आनंदी आकाशात उडताना पाहत होता. रवीच्या लक्षात आले की फुलपाखरू तुटून उडू शकत नसले तरी काळजी आणि संयमाने त्यांचे रूपांतर एका सुंदर गोष्टीत झाले आहे. रवीने आजूबाजूचे जग नव्या प्रकाशात बघायला सुरुवात केली. त्याला जाणवले की प्रत्येक गोष्टीत काहीतरी अद्भुत मध्ये बदलण्याची क्षमता आहे. तो आपल्या गावातील लोकांकडे नव्या नजरेने पाहू लागला. त्यांची क्षमता आणि त्यांचे सौंदर्य बघू लागले. एकेकाळी आणि एके दिवशी रवीच्या गावाला प्रचंड वादळांचा तडाखा बसला. वादळामुळे अनेक घरे आणि पिके उद्ध्वस्त झाली होती आणि गावकऱ्यांना अन्न आणि पाणी कमी पडले. लोक जगण्यासाठी धडपडत होते आणि तणाव वाढत होता. रवीला माहीत होते की त्याला उभी राहिलेली अशी काहीतरी मदत करायची आहे. त्याला फुलपाखराकडून मिळालेला धडा आठवला आणि त्याने कृती करण्याचा निर्णय घेतला. त्याने गावातील इतर मुलांना एकत्र केले आणि ते एकत्र त्यांच्या शेजाऱ्यांना मदत करण्यासाठी निघाले. त्यांनी गावातून अन्न आणि पाणी गोळा केले आणि ते गरजूंना वाटले. त्यांनी घराची पुनर्बांधणी आणि नुकसान झालेल्या पिकांची दुरुस्ती करण्यास मदत केली. त्यांनी त्यांच्या समुदायाला वादळातून सावरण्यासाठी अथक परिश्रम केले. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे गाव बरे होऊ लागले. लोक त्यांना मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होते आणि एक समुदाय म्हणून एकत्र येऊ लागले. त्यांना समजले की एकत्र मजबूत आहोत आणि एकमेकांना मदत करून ते कोणत्याही आव्हानांवर मात करू शकतात. रवी गावात हिरो बनला होता. त्यांच्या दयाळूपणाने आणि करुणेने इतरांना कृती करण्यास प्रेरित केले होते आणि त्यांनी एकत्रितपणे त्यांच्या समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणला. रवीच्या लक्षात आले की फुलपाखराप्रमाणेच आपल्या आजूबाजूच्या जगावर अगदी लहान कृती देखील खोलवर परिणाम करू शकतात. आणि त्या दिवसापासून रवीने आपले जीवन इतरांना मदत करण्यासाठी समर्पित केले होते. तो गावाचा स्वरक्षक म्हणून ओळखला जाऊ लागला. तो जिथे गेला तिथे नेहमीच मदतीसाठी आणि दयाळूपणा पसरविण्यासाठी तयार असतो. त्यांची सकारात्मक वृत्ती आणि इतरांना मदत करण्याची इच्छा यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आणि ते गावामध्ये आशा आणि करुणेचे प्रतीक बनले होते. वर्ष निघत गेली आणि रवी म्हातारा झाला. त्यांचे शरीर अशक्त झाले होते आणि त्याला माहीत होते की त्यांची वेळ संपत आहे. पण त्याने प्रेम आणि दयाळूपणाने भरलेले जीवन जगले आहे हे जाणून त्याला शांतता मिळाली. त्यांच्या प्रियजनांनी वेढलेल्या अंथरुणांवर पडताच त्याने हसले आणि डोळे मिटले. तेवढ्यात त्याला डोक्याजवळ फडफडणाऱ्यासारखे वाटले. त्याने डोळे उघडले आणि एक सुंदर फुलपाखरू त्यांचे पंख लेससारखे नाजूक त्यांच्याजवळ गिरक्या घालत होते. रवीला माहीत होते की फुलपाखरू हे त्या परिवर्तनाचे लक्षण आहे जे त्याने इतरांमध्ये प्रेरित केले होते. त्याला माहीत होते की गेल्यावरही त्यांचा दयाळूपणा आणि करुणेचा वारसा त्याने ज्या गावामध्ये बरे करण्यास मदत केली होती तेथेच राहील. आणि म्हणून रवीचे निधन झाले परंतु त्यांचा आत्मा जिवंत राहिला. त्यांच्या उदाहरणाने प्रेरित होऊन आणि दयाळूपणा आणि करुणा या मूल्यांचे समर्थन करत गावाची भरभराट होत राहिली. वादळानंतरही गावामध्ये मदत करण्यासाठी रवीसोबत काम केलेले मुले मजबूत आणि काळजी घेणारे प्रौढ बनले होते.
ज्यांनी त्यांच्या सभोवतालच्या जगामध्ये सकारात्मक बदल घडवून आणले होते. जेव्हा लोक एकमेकांच्या मदतीसाठी एकत्र येतात तेव्हा काय होऊ शकतं याचे हे गाव एक ज्वलंत उदाहरण बनले होते. हे असे स्थान बनले आहे की जिथे दयाळूपणाला इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते आणि जिथे लोक काहीही असले तरीही एकमेकांना शोधतात. वर्ष दशकात बदलली आणि गावाची भरभराटी होत राहिली आणि या सगळ्यात रवींची आठवण, ज्या मुलाने त्यांना परिवर्तनाची आणि करुणेची सर्व शक्ती शिकवली होती, ती कायम राहिली. आज खेडे हा एक गजबजलेला समुदाय आहे जो जगाला एक चांगले स्थान बनविण्यासाठी समर्पित असलेल्या लोकांनी भरलेला आहे. आणि रवी निघून गेला असला तरी त्यांच्या दयाळूपणाने आणि त्यांच्या उदाहरणाने प्रभावित झालेल्या सर्वांच्या हृदयामध्ये त्यांचा आत्मा राहतो. रवीच्या कथेचा धडा स्पष्ट आहे की अगदी लहान कृती देखील आपल्या सभोवतालच्या जगावर खोलवर परिणाम करू शकतात. आपण आपले जीवन कसे जगू आणि आपण कोणता वारसा मागे सोडू हे निवडणे आपल्यापैकी प्रत्येकावर अवलंबून आहे. आपण रवीसारखे बनले निवडू शकतो. आपण जिथेही जातो तिथे दया आणि करुणा पसरवतो. आम्ही अशा प्रकारचे लोक बनणे निवडून शकतो, जे इतरांना कृती करण्यास प्रेरित करतात आणि जे तयार करण्यास मदत करतात. हे जग एक चांगले ठिकाण आहे. एका वेळी दयाळूपणाची एक छोटीशी कृती. चला तर मग आपण सर्वांनी रवीच्या पुस्तकातून एक पान घेऊया आणि जगाला एक चांगले स्थान बनवण्याचा प्रयत्न करूया. कारण रवीची कथा आपल्याला दाखवतोय की अगदी लहान कृती देखील आपल्या सभोवतालच्या जगांवर खोलवर परिणाम करू शकतात आणि एकत्रितपणे आपण एक फरक करू शकतो, जो येणाऱ्या पिढ्यांसाठी टिकेल. अशा प्रकारे सकारात्मक बोधकथा संपते. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.